त्यानं त्या आमदाराविषयी बोलायचं नाही पाहिजे. आमदारानं आमचं काम भरपूर केले, पहिले बी रस्त्याचं काम केलंय, आता बी चालू आहे. परत सभा मंडप होणार आहे आमच्या इथे एक देवस्थानपाशी, दुराबकुंड रस्ता आलाय आमच्या देवस्थान पतोर. आणि काय सांगा, श्री क्षेत्र टाकेवाडी येथील सतोषा मंदिर परिसरामध्ये आहे. आपल्यासोबत या ट्रस्ट जे आहे सतोषा देवस्थानचे याचे संचालक मंडळ आणि चेअरमन साहेब आहेत. त्यांच्याकडून काल परवाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्याची सत्य बाजू जाणून घेणार आहोत की ते नेमकं पुजारी कुठले होते, काय विषय झालेला आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया. 2 दिवसा रविवारी एक व्हिडिओ केलता देवाच्या इथं, एक पुजारी म्हणून त्यांनी सांगितलं तो व्यक्ती कुठल्या गावचा आहे वगैरे. तो पुजारी बाहेरचा आहे, तो इथला नाही. ओके, त्यांचं या गावात रेशनिंग कार्ड, मतदान कार्ड, जमीन नाही, जमीन नाही त्याची इथं, काय सुद्धा नाही. तो बाहेर गावचा आहे. तो आता देवाला कवल लावायला ते त्यानं मुलाखत, ते माणूस गावला त्यानं ती मुलाखत दिली. त्याला विचारलं, त्यानं दिली कशी असेल त्या पद्धतीने. असं आहे. म्हणजे तशी तुमच्यात देवाची कुठली बाजू द्यायला परवानगी नाही. तो कोणाचा कुठला आला काय माहित आहे आम्हाला, दावा आम्ही इथं नव्हतो. त्यानं आली मुलाखत दिली, काय विषय. त्यांनी गेली 15 वर्ष आमदार जयकुमार गोरे इथं काम करतात, त्यांच्यावर पण काही चुकीच्या पद्धतीने वगैरे केली. त्यानं चुकीच केली तिने. त्यानं त्या आमदाराविषयी बोलायचं नाही पाहिजे. आमदारानं आमचं काम भरपूर केले, पहिले बी रस्त्याचं काम केलंय, आता बी चालू आहे. परत सभा मंडप होणार आहे आमच्या इथे एक देवस्थानपाशी, दुराबकुंड रस्ता आलाय आमच्या देवस्थान पतोर. आणि काय सांगा, दुसऱ्या तालुक्यातला इथला जो नाही. आणि भावाचं सहकार्य भरपूर आहे टाकेवाडी गावाला. बरोबर, अगदी पाणी फाउंडेशन पहिल्यापासून आहे. आणि तो भगत परवा जे सोशल मीडियावर झाली, तो भगत असा देवासाठी सुख समाधानी मागासाठी आला होता. तो पुजारी हा दुसराच होता. त्याला ही गावचं टाकेवाडीचा विकास हा काही माहितीच नाही. जो परशिरूर तालुक्यातला बारामती पुणे जिल्ह्यात, त्याला काय माहिती. श्री क्षेत्र टाकेवाडी सतोबा देवस्थान ही महाराष्ट्रात आराध्य देवस्थान आहे, म्हणजे 1 नंबरचं देवस्थान आहे. आणि सातारा जिल्ह्यात जर ह्या देवस्थानचा विचार केला तर पर्यटन स्थळ म्हणून ह्या देवाला सगळी माणसं बघतात. या देवाला पुण्यापासून सुप्यापासून माणसं येतात. पण सर्व माणसाच्या तोंडातून एक शब्द येतो की इतकं देवस्थान भारी आहे, तिथल्या सुखसुविधा भारी आहेत. त्या मग रस्त्याचा प्रॉब्लेम काय आहे. तरी पण आम्ही 15 वर्ष झालं या रस्त्याचा आतुरतेने वाट बघतोय. त्यासाठी ही रस्ता लवकरात लवकर मार्गी लागावा हीच माझी इच्छा आहे. बाकी इथली देवस्थानची कामगिरी ही अख्ख्या गावाला माहित आहे किंवा आपल्या सर्व भक्त मंडळांनी माहित आहे. त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. फक्त एकाच गोष्टीकडे बोट दाखवते, ती रस्त्याकडे. ती रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा याच्यापेक्षा आमची काही इच्छा नाही. आणि राहिला विषय फॉरेस्टाचा, त्यात बी सहकार्य करावं आणि फॉरेस्टाचं बी काम लवकरात लवकर मार्गी लागावं हीच विनंती आहे. बाकी सगळं व्यवस्थित आहे. बाकी इथं बोट दावा कुणाला जागा नाही. यंदा तुम्ही CCTV, पाणी असं काय काय अजून नवीन चालू केले. येथे यात्रेतर्फे आम्ही भरपूर सुविधा केलेल्या आहेत. प्रत्येक जाग्यावर टँकर उभे करण्यात येतील. आपल्या कांबायच्या तिथं 1 पॉइंट असणार आहे, टाक्यातील 1 पॉइंट असणार आहे, तोंडले साईडला 1 पॉइंट असणार आहे, आपल्या टाकेवाडी साईडला 1 पॉइंट असणार आहे, दवाखाना असणार आहे प्रॉपर. सर्व काय प्रॉपर असणार, बंदोबस्त प्रॉपर होणार आहे. त्याबद्दल काही टेन्शन नाही. फक्त जर वर्षी कुठलं बी काम म्हणजे इथून खर्च करायचा इथल्या कामाला, नंतर रस्त्याला खर्च करायला लागतो 20, 40, 50, 60, 70 हजार, परत मुरुम वाहून जातोय. याच्या आधी बी कामं झाल्यात, पण कामं कच्ची झाल्यामुळं कामं वाहून गेलेत. तर माझी एकच इच्छा आहे, जी बी असतील त्यांना, जी येणार आहेत किंवा होणार आहेत त्यांना आमचं गाव सहकार्य करेल. पण रस्ता असा मजबूत झाला पाहिजे जसा बिजवडीतून झालाय, जी येळेवाडीचा रस्ता झालाय, जसा तोंडल्यातून मलवडीचा रस्ता झालाय. जबरदस्त रस्ता पाहिजे. हे नाही की 1 पीस आला बंद झालं, परत दुसरा पीस आला बंद झालं. आणि ती काम जशी सतोबा देवस्थानची यात्रा आतुरतेने माणसं वाट बघतात, तशी आम्ही या सतोबा देवस्थानच्या रस्त्याची आतुरतेने वाट बघत आहे.